गुढीपाडवा त्यासाठी आपल्याला तोरण बनवायचं आहे. आता मी त्याची तयारी करते. ही आहेत आंब्याची झाडं मी आणल्या आहेत. आता मुंबईमध्ये तर काय आपल्याला भेटत नाही आहेत अशाच तोडायला, म्हणून मी विकत आणले. ही अशी पानं मी काढून घेते. अशी पानं काढून घेऊन नंतर आपण त्याचा हार बनवूया. याची देठं पण काढून घेते. अशी ह्या प्रकारे मी सर्व पानांची देठं काढणार आहे आता याची. आणि आपल्याला लागणार आहे झेंडूची फुले. 2 प्रकारची आहेत. ही बघा, मी झेंडूची फुलं आणली आहेत. ही पिवळी झेंडूची फुलं आहेत. ही ऑरेंज कलरची झेंडूची फुलं आहेत. ही पिवळी शेवंती आहे. याच्यात मी सफेद फुलं वापरणार आहे, पण हे मी आता बाजूला करून ठेवते. अशी सफेद फुलं वापरणार आहेत मी हार बनवण्यासाठी. आणि ही 2 झेंडूची फुलं एवढीच लागणार आहेत. हे मी पूजेसाठी वापरणार आहे, म्हणून मी आता बाजूला करून ठेवते. बघा, तुम्ही एकदम बघितलं की तुम्हाला वाटेल खरंच एवढा छान बनणार आहे ना हार तोरण. लागणारी वस्तू आहेत बघा. अशी सुई लागणार आहे, कैची लागणार आहे, स्टेपलर लागणार आहे आणि धागा. गुढीपाडव्यासाठी तोरण बनवलं आहे. तुम्हाला मी कसं बनवायचं ते आता दाखवते. चला तर मग बघूया. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे झेंडूची फुलं, आंब्याची पानं आणि सफेद फुलं. मी बघा 5 आंब्याची पानं घेतली. तशी मी लावून घेते. पानांना देठं ठेवली नाही ठेवली तरी चालेल, तुमच्या मनावर आहे तुम्हाला ठेवायची की नाही ठेवायची. खास पाडव्यासाठी चाललं आहे. दरवाजाला तोरण नवीन स्टाईल. फुलं आहे ही अशी मी धाग्यात ओवून घेते. अशा प्रकारे धाग्यात ओवली आणि नंतर टाकून त्याला करायचं आपल्याला स्टेपलर. चालू केलं. स्टेपल करून घेते आणि नंतर ही दुसऱ्या कलरची झेंडूची फुलं याच्या पुढे ओवून घेतो. बस. स्टॉप. आता हे मी ओवून घेतला गोंड्यांचा. हे अशी घुमरू इथं आता स्टॅपलर मारून घेतो. अशा प्रकारे करून घेतलं. हे बघा, तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे तेवढा.